मित्रांनो, आज आपण सांगोला या ठिकाणी नाथबाबा ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी जुन्या ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते. नाथबाबा ट्रॅक्टरचे सर्व शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, नमस्ते. नमस्कार. तर शिंदे सर, सर्वप्रथम आपली ओळख व आपल्या शोरूमचं नाव सांगा आमच्या बघणाऱ्यांना. आपल्या नाथबाबा मोटर्स शोरूमचं नाव आहे. बायपास महूद सांगोला रोडला बायपास शेजारी आपलं ट्रॅक्टर शोरूम आहे सेकंडचं इथं. ओके, जुन्या ट्रॅक्टर मध्ये कुठले ट्रॅक्टर असतात आपल्याकडे महिंद्रा आहे, 605 आहे, 555 आहे, स्वराज आहे. बारका ट्रॅक्टर मध्ये मी सर्व कंपनी जुने ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत. 18 HP ते 60 HP सर्व कंपनीचं आपल्याकडे जुने ट्रॅक्टर उपलब्ध आहे. तर एखाद्या शेतकरी बांधवाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर इथे यायचं कसं, म्हणजे कोणत्या रोडवरती आहे ते आमच्या बघणाऱ्यांना सांगा. हे आपलं सांगोला अकलूज रोडला शोरूम आहे आपलं. बायपास शेजारी आपल्या. ओके, सोलापूर कोल्हापूर बायपास शेजारी आपलं शोरूम आहे. एखाद्या शेतकरी बांधवाने तुमच्याकडे ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर त्याच्यावरती लोन वगैरे होतात का? आपल्याकडं सर्व बँकेचं कोटक, महिंद्रा, ICICI, ऍक्सिस बँक, HDFC, TVS, DCB 11 बँकेचं आपलं कोड आहे. RC लिमिटचं आपल्या सर्व बँकेचं लोन उपलब्ध आहे. होते आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन आलं तरी चालतंय. आणि सर, एखाद्यानं रोग जरी ट्रॅक्टर मित्रांनो नमस्कार, कदम ॲग्रो फार्म या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सांगोला या ठिकाणी आलो होतो. सांगोलामध्ये जी जुने ट्रॅक्टर आहेत, नाथबाबा ट्रॅक्टर अतिशय प्रसिद्ध ट्रॅक्टर, चांगल्या क्वालिटीचं इथं सगळ्या गोष्टी मिळतात. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. कदम ॲग्रो या युट्यूब चॅनलवर तुम्हाला शेळी, गाई, म्हशी, शेतीविषयी सगळं रिलेटेड असे जुने ट्रॅक्टर वगैरे. तर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब जरूर करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अशी तर माहिती पाहिजे असेल कॉमेंट जरूर करा. किमती वगैरे सांगितल्या जातात, कमी जास्त करून दिले जातात. घाबरायचं नाही, काय नाही, यायचं, विचारायचं, कॉल करायचं. लोक म्हणतात काय कॉल उचलत नाही, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. व्यापारी माणसाला बरीच कामं असतात त्यांच्याकडे, म्हणजे कसं मेसेजला ते उत्तर देणार. व्हॉट्सअप करा. सगळे जर कंटिन्यू कॉल करायला लागली तर ऍडजस्ट होत नसल्यामुळे. मित्रांनो, आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांची आम्हाला विनंती होती की कदम सर, तुम्ही एवढं फिरत असताय, आम्हाला सेकंड हँड ट्रॅक्टर घ्यायचे. महाराष्ट्रामध्ये सर्वात विश्वसनीय ट्रॅक्टर कुठे भेटतील? तर आज आपली कदम ॲग्रोची टीम आलेली आहे नाथबाबा ट्रॅक्टर्स सांगोला या ठिकाणी. नाथबाबा ट्रॅक्टरचे सर्वेसर्वा श्री शिंदे सर आहेत. शिंदे सर, नमस्ते. नमस्ते. सध्या आपल्याकडे कितीचा स्टॉक आहे ट्रॅक्टर विक्रीसाठी? आपल्याकडे 60-70 ट्रॅक्टर स्टॉक आहे सध्या. ओके, तर आता सर्वप्रथम हा जो छोटा ट्रॅक्टर आहे याचं मॉडेल कुठलं, काय काय? 22 HP ट्रॅक्टर आहे VST मधला, 2015चा आहे. 1,70,000 सांगायचं, कमी जास्त करून द्यायचं. हा समजा बागेसाठी, द्राक्ष बागेसाठी ट्रॅक्टर चालणार आहे. 4 व्हील ड्राईव्ह आहे? 4 व्हील ड्राईव्ह आहे. सर, याची टायर कंडिशन कशी आहे? टायर कंडिशन 50% आहे. त्याच्यानंतर दुसरा महिंद्रा जिओ आहे, याच्याविषयी थोडीशी आमच्या बघणाऱ्यांना माहिती सांगा. महिंद्रा जिओ 2018चा आहे. हे जे टायर जरा थोडी मोर्ची कमजोर आहेत, पाठीमागचे आहेत. त्याची किंमत होती 2,40,000 रुपये. फायनल कमी जास्त होईल. ओके, हा सुद्धा 4 व्हील ड्राईव्ह मध्येच आहे. हे बी तसंच आहे. हा ट्रॅक्टर सर कुठल्या कामासाठी जास्त मागणी असते? द्राक्षाच्या बागेसाठी 4-5 एकर जमीन असले करू शकते समजा रानात. ओके, आणि 4 व्हील ड्राईव्ह असल्यामुळे रुतून बसण्याचा किंवा फवारासाठी काही अडचण येणार नाही ट्रॅक्टरची. याची काय किंमत ठेवली? ह्याची किंमत 2,60 आहे. कमी जास्त करून देऊ बैठकीला आल्यानंतर. ओके सर, दुसरा हा महिंद्राचा ऑर्चर्ड 724 आहे, याचं काय सांगताय? हे 724 तुमचं एक रास्ते ट्रॉली ओढतो, एक पूर्ण समधी काम करतो ट्रॅक्टर. हे 2022चा आहे. 3,80,000 रुपये किंमत सांगायची, कमी जास्त करून देईल. ओके, डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट क्लिअरच आहेत. ओके, लोन वगैरे लोन करून भेटेल आपले. 22चा हो, मागणे ह्याला लोन 100% होत. वरचं मॉडेल असतं. सिबिल चांगलं असलं का आपल्याकडे सर्व बँका उपलब्ध आहे लोन करून द्यायला. त्याच्यानंतर त्याचा जुळा भाव अजून एक आहे ऑर्चर्डचा, ह्याची काय किंमत? आणि 2021चा आहे. ओके, हे 10,000 रुपये कमी सांगायचं, कमी जास्त करून द्यायचं. ओके, त्याच्यानंतर हा शेती कामासाठी जबरदस्त मागणी असणारा ऑर्चर्डचा ऑक्स 25 आहे. जसं आपण पहिले बैलजोडी ठेवत होतो इकडे का एकाच साईडला, जसं पूर्वी शेतकरी बैलजोडी ठेवायचे, तसं आता ग्रामीण भागात ह्या ऑक्स 25 ला प्रचंड मागणी आहे. तर साहेब, हे मॉडेल कधीच आहे, याची किंमत काय? ही 2018चं मॉडेल आहे. हे आपण 2,70,000 रुपये देऊ शकतो. आणि आता आम्ही असं ऐकलंय किंवा बघितलंय सुद्धा, पेरणी कामासाठी, म्हणजे बैलानं कसं पेरणी केली जाते, मोठ्या ट्रॅक्टरनं पण पेरणी होती, पण रानाची तुडवण होती. परंतु जे बागायतदार असतील त्यांना 5-10 एकर जमीन असेल आणि
चांगली पेरणी साधावी असं वाटत असेल तर ह्या ट्रॅक्टरला Orchid. प्रचंड मागणी आहे ऑक्स 25 ला. सर त्याच्यानंतर हा Orchid टॅपे मधलं. कंपनीचाच आहे ऑर्चर्ड. तर हे मॉडेल कधीच आहे? ही 2023 चं मॉडेल आहे. हम्म. हे जर 3,80,000 रुपये सांगायचं आपण 10,000 रुपये कमी जास्त करून ह्याच्यावर लोन बी होते 4 लाख रुपये. ओके. आणि 50% टायर अजून आहेत 50 आहेत. तिकीट आहेत. त्याच्यानंतर आता मित्रांनो हे झाले सगळे छोटे ट्रॅक्टर. मोठे. त्याच्यानंतर या ठिकाणी महिंद्रा 605 असतील किंवा महिंद्रा 555 असतील, जे ऊस बाग आहेत किंवा जे मोठी म्हणजे मोठी रानं जिथं असतात नांगरटीसाठी वगैरे ट्रॅक्टर लागतो, तर ऊसासाठी. साहेब हे ऊसावरती वगैरे चालतात. तर कारखान्याला tractor हे चालतं. कुठलं मॉडेल आहे? हे मॉडेल 2019 आहे 555. हा. याची किंमत आपण 5,80,000 रुपये सांगतोय. हम्म, ते 10,000 रुपये कमी जास्त होते. हम्म. आणि पेपर वर्क वगैरे क्लिअर आहे आणि लोन पण होईल लोन याच्यावर. बी होते त्याच्यावर. ओके. त्याच्यानंतर हा दुसरा एक अर्जुन आहे अल्ट्रा 1 मधला. हा. तर ह्याचं मॉडेल कधीच आहे, किंमत काय हे होईल? मॉडेल 2016 आहे. हा, हा. त्याचं 4,80,000 सांगायचं कमी जास्त करून द्यायचं. हम्म, हम्म, त्याच्यावर लोन होतो 4 लाखापत्र होते. ओके. मॉडेल असेल तसं हा जसं मॉडेल प्रमाणे ती लोन होऊ शकते. पैसे बी कमी जास्त करताय हो करता येत. त्याच्यानंतर अर्जुनचा नोवा मध्ये मॉडेल आहे, ह्याचं काय सांगाल? ही नोवो 2017 आहे. हम्म. ह्याची किंमत 5 लाख रुपये सांगायचं कमी जास्त करून द्यायचं. पाठीमागचे जवळजवळ 100% 100 म्हणलं तरी नवीन चालेल, केसिंग टायर टायर आहे. नवीनच टायर आहेत. टाकले आता ओके. रिमोटचे टायर टाकलेले आहेत. हम्म. आता मित्रांनो काय होतं, बरेचसे शेतकरी घाई गडबडीमध्ये आपलं स्वतःचं डॉक्युमेंट वगैरे घेऊन जातात शोरूमला, 2-2.5 लाख रुपये भरतात आणि फायनान्स करून ट्रॅक्टर आणतात. तर तो ट्रॅक्टर भावानं तुम्हाला 12 ते 15 लाखापर्यंत जात असतोय. असं न करता थोडेफार कमी वापरलेलं किंवा अडचणीमुळे किंवा बदलण्यासाठी जे ट्रॅक्टर बदललेले असतात ते ट्रॅक्टर तुम्हाला जवळजवळ म्हणजे नवीन ट्रॅक्टरच्या अर्ध्यावरती जवळजवळ किंमत येते आणि जास्त काय कुठलं पुढे पण ट्रबल राहत नाही किंवा जास्त वापरलेलं पण नसतात. सर आता मार्केटमध्ये प्रचंड मागणी असणार आमच्या भागात. 575 आहे महिंद्राचा. तर हे कधीचं मॉडेल आहे? हे 575 2019 मॉडेल आहे. हा, हा. त्याची 4 लाख रुपये किंमत सांगतोय, थोडंफार कमी जास्त होतील. ओके. टायर कंडिशन वगैरे टायर कंडिशन पाठीमागचे आहेत, पुढची जरा मिडियमच आहे. त्याच्यानंतर हा सर सोनालिकाचा ट्रॅक्टर आहे, याचं काय सांगाल? सोनालिका आहे ना 2020 चा ट्रॅक्टर आहे. हा, हा. त्याचं 430 सांगायचं कमी जास्त करून देईल. ओके. 430 सांगताय, व्यवहारला बसल्यानंतर 10,000 रुपये कमी जास्त. कमी जास्त होत होतं. बाजूलाच एक महिंद्राचा पण आहे अर्जुन. शे 2012 आहे. हम्म. ह्याची किंमत 4 लाख रुपये सांगायचं कमी जास्त करायचं. ओके. पॉवर स्टेअरिंग पॉवर. हे जुन्या मॉडेल मध्ये ह्याला बुक्कळ मागणी आहे जास्त. हा, हा, हा. 605 ला नंतर पुढची मॉडेल निघाल्याच्या अगोदरचा म्हणजे डिझेल साठी वगैरे आणि ताकदीला पण चांगला आहे. त्याच्यानंतर शेती कामाच्या रेग्युलर कामासाठी म्हणजे ऊस बाग आहे, ते पट्टा आहे, तिथं नांगरटीला ट्रॅक्टर चालतोय, वाहतुकीला चालतोय, ट्रॉली कामाला चालतोय. तर सर हा 744 कधीचं मॉडेल आहे? 724 2022 आहे. किंमत काय ठेवलेली आहे याची? 5,80,000 रुपये ठेवले आहे, कमी जास्त करून देऊ. ओके. याला सुद्धा पॉवर स्टेअरिंग आहे हो. आणि 80% पर्यंत मागचे टायर आहेत, पुढचे पण चांगले आहेत बऱ्यापैकी. त्याच्यानंतर हा 605 अर्जुन नोवो मध्ये, नोवो मॉडेल मध्ये. केळी कट करायसाठी हे ट्रॅक्टर चालतो. होय, केळीच्या बागामध्ये. माग चॉप कटरसाठी. ओके. मोठा ट्रॅक्टर आहे ना हे. हा, हा, हा. याची किंमत आपण 4,80,000 ठेवली. ओके. पॉवर स्टेअरिंग, पॉवर ब्रेक आणि साईड शिफ्ट गिअर आहे त्याला. टायर कंडिशन मध्ये फुल. तर सर त्याच्यानंतर हा सोनालिका आहे शिंदे साहेब, याची काय किंमत सांगताय? ही सोनालिका 2018 आहे. याची किंमत आपण 3,80,000 रुपये सांगतोय, कमी जास्त करून देऊया. पॉवर साधा स्टेअरिंग आहे का? पॉवर स्टेरिंग ऑल ब्रेक. पॉवर स्टेअरिंग पॉवर ब्रेक आहे त्याला. समजा. ओके. हे आता आपण ही लाईन घेऊया. ही काय असं मॉडेल आहे समजे, हा, ज्याच्या किमती समोर आलं कमी जास्त करून देऊया. आणि मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सर तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 8698148713. असं महोद रोड बायपास शेजारी सांगोला. ओके. आणि मित्रांनो, तुम्ही इथे येताय म्हणजे साहेब सांगतायत म्हणून नाही, तुम्ही स्वतःचा फिटर आणू शकता, मिस्त्री आणू शकता, इलेक्ट्रिशियन आणू शकता चेकिंगला की वाहन कसं आहे. सर शक्यतो त्यांनी सुरुवातीला सांगितलंय जास्त खराब ट्रॅक्टर तुम्ही ठेवतानाच ठेवत नाही, चेक करू शकता, ट्रॅक्टर चेक करूनच घेऊ शकता. अच्छा. टेस्ट करून सुद्धा आपण घेऊ शकतो. आता पुढचे पिकअप बी आहेत. अच्छा. महिंद्राचे पिकअप किंवा जे पण पिकअप असतात ते सुद्धा जेसीबी तुमच्याकडे आहेत. आता जेसीबी दावायला ना.
तर आता साहेब हा MH04 पासिंग आहे पिकअप, त्याचं मॉडेल वगैरे कधीच आहे? 2014 मॉडेल आहे. हा, हा. 3,80,000 सांगायचं, कमी जास्त करायचं. ओके. आणि याच्यावरती लोन वगैरे पण होणार आहे? हो, लोन होते की याच्यावर. याच्यानंतर ट्रॅक्टरचे बाकीचे इक्विपमेंट वगैरे काय तुमच्याकडे भेटतात का, म्हणजे अवजार? फनाटी रोटर असते, जुनं येईल तसं. म्हणजे वाहनाबरोबर जे येईल ते तुम्ही ठेवतो. तोडून म्हणलं तर तोडून किंवा जोडून म्हणलं तर जोडून, जोडून कसं देऊ जसा शकतो. व्यवहार होईल त्या हिशोबानं देऊ शिंदे साहेब, तुम्ही याच्या अगोदर तुमचे वडील पप्पा तुमचं बघत होतं, तुम्ही किती सालापासून हा व्यवसाय पाहताय? मी 2017 पासून बघतो. ओके. 14 पासून चालूच आहे. ओके. ह्या आता हा क्षेत्रात. स्वराज 744 जरा वरच मॉडेल हा दिसतंय, ST 22 2022 2022 पॉवर स्टेअरिंग पॉवर ब्रेक आहे त्याला. तर ह्याची साहेब किंमत काय ठेवली? किंमत याची सांगायची, कमी जास्त करायचं, बैठकीला बसलं का हा, हा. करून देऊ कमी जास्त. ते 2015 आहे. हा, हा. हा स्वराज 2015 आहे, हा. 744 आहे ब्ल्यू कलर मध्ये. Blue ह्याची काय color किंमत सांगताय? 3,70,000 रुपये सांगायचं, कमी जास्त करून द्यायचं. त्याच्यानं 855 ह्याची काय हे सांगताय? 855 2021 आहे. हम्म. 5,60,000 रुपये सांगायचं, कमी जास्त करून द्यायची. ओके. टायराची 50% नाही, टायर ह्याची पाठीमागची गेली, मोरची नवीनच आहे. आता तुम्ही ट्रॅक्टर देत असताना त्याच्या बरोबर म्हणजे जुनी असो नवीन असो पण सेल्फ स्टार्ट असणार, म्हणजे बॅटरी हो. त्याचा तो चालू वगैरे हो, जागेवर चालू. जाग्यावर चालू होणार. त्याच्यानंतर हा ऑक्स 25 ची काय किंमत ही ठेवली सर? 2016 आहे. हम्म. 2,20,000 द्यायचा. ओके. त्याच्यानंतर हे मॉडेल साहेब कुठलं आहे? हे जुनं सोनालिका मधला 3030 आहे. हा, हा. हे 1,20,000 रुपये द्यायचं. ओके. हा किती HP मध्ये होतो साहेब? 30 HP मध्ये 30 येतो. HP मध्ये. सगळं चालू ना, जसं जुना जरी असलं तरी हो, चालू जागेवर ट्रॅक्टर चालूच कंडिशन मध्ये. हा युवराज आहे. हम्म. हे 1,00,000 रुपये द्यायचं. 2011 आहे. आणि त्याच्यानंतर साहेब हा मित्सुबिशी कंपनीचा जो आहे तो तो 1,20,000 द्यायचा. हम्म. ब्लोअर सकट द्यायचा. त्याच्याबरोबर ब्लोअर सुद्धा आहे. फवारणीचा म्हणजे. हा, फवारणीचा. कदम साहेब याच्या सोबत ब्लोअर सुद्धा आहे, म्हणजे जे द्राक्ष बागा असतील, डाळिंब बागा असतील, त्याच्यामध्ये मजुरीचा खर्च वाचवण्यासाठी या ट्रॅक्टर सोबत ब्लोअर सुद्धा जोडलेला असतोय. आणि तुम्ही स्वतः औषध फवारणी आपल्याकडे करू शकता. द्राक्ष, डाळिंब, उसाया बागेत चालणारा 3 फुटी ट्रॅक्टर आहे आपल्याकडे. ओके. नवीन बघूया आता. या इकडे. तर मित्रांनो आपण उसा चला पुढे करू. तर मित्रांनो कुणाला मेसी फर्ग्युसन लागत असेल, 4510 हे जे न्यू हॉलंड मधलं मॉडेल लागत असेल, हे सुद्धा शिंदे साहेबांच्या नाथ ट्रॅक्टरला या ठिकाणी भेटतं. नाथबाबा ट्रॅक्टर मध्ये या ठिकाणी भेटतात. त्याच्यानंतर 50-50 जो आहे जॉइंडरचा, तो सुद्धा साहेबांच्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर टॅपे 30DI ऑर्चर्ड हा ट्रॅक्टर सुद्धा, याला सुद्धा ग्रामीण भागातून प्रचंड मागणी आहे. हा सुद्धा ट्रॅक्टर साहेबांच्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर स्वराजचा 744 सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ऑर्चर्ड कंपनीचा ऑक्स 25 पेरणीसाठी व वाहतुकीसाठी, तसेच स्वतःची ज्याची मर्यादित शेती आहे व ज्याला ट्रॅक्टरचे हाऊस आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा ऑक्स 25 सुद्धा साहेबांच्याकडे उपलब्ध आहेत. बाजूला पॉवर ट्रॅक आहे. तुम्हाला मित्रांनो तुमच्या खिशाला झेपेल असं तुमचं जे बजेट असेल त्या बजेट प्रमाणे शिंदे साहेबांच्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जातात. त्याच्यानंतर हे JCB मध्ये सुद्धा काम करतात. दुसऱ्यांच्याकडे पिकअप सुद्धा उपलब्ध असतात. आणि ट्रॅक्टर विक्री यांची जी आहे ते पूर्ण विश्वासार्हतेनं काम याच्यामध्ये केलं जातं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं वडील सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करत होतं आणि शिंदे साहेब सुद्धा स्वतः